मी बाजारातून आळूची पानं आणली होती, तर मला बनवायच्या होत्या आळूच्या वड्या. तर 2-3 दिवस झाले होते आणून, तर आज मुहूर्त लागला. पानांची देठं कापून घेतली आणि त्याच्या ना पानांच्या शिरा पण काढून घ्यायच्या, थोड्याशा जाड होत्या ना त्याच्यामुळे. आणि पानांना धूळ माती लटकलेली असते ना, मग ते धुवून घेतले स्वच्छ पाण्याने. धुतल्यानंतर पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि त्यासाठी चणापीठ घेतलं होतं 2 वाट्या आणि लाल तिखट, हळद, जिरे, धना पावडर, हिंग आणि 2 चमचे तीळ, चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबू घेतलं आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा असं मिक्स करून घेतलं. खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. आणि हे आता पान उलटं आथरून त्याच्यावर हे पीठ लावून घेतलं. एकसारखं पीठ लावून घेतलं आणि आता हे दुसरं पान पण असं एक सरळ दिशेने एक उलट्या दिशेने ठेवून त्याला पण लावून घ्यायचं. हे असं सगळ्या पानांना पीठ लावून घ्यायचं एकसारखं. आता आपल्याला याचा आहे ना रोल बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी साईडचे पानं मी मुडपून घेतले असे पीठ लावून, म्हणजे रोल व्यवस्थित छान गोल बनेल. आणि असं बघा रोल बनवून घेतला आणि थोडंसं पीठ पण लावायचं रोल बनवताना. आणि असं मी सगळ्या पानांचे रोल बनवून घेतले. आता ह्या वड्या आपल्याला वाफेवर शिजून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी गॅसवर टोपात पाणी ठेवलं. आता मी पुरणाची चाळण घेतली आणि हे रोल लाईनीत ठेवून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटात वाफवून घेतल्या आणि छान शिजल्या होत्या. आणि आता हे कट करून तेलात तळून घ्यायचे. छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आणि बघा खुसखुशीत खमंग आळूवडी तयार.